नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा। या धड्याचे नाव आहे सुपारी बागेची सहल। सुपारी बागेची सहल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात। दुर्गेश्वराच्या आसमंतात अनेक रम्य स्थळे आहेत, पण पिकते तिथे विकत नाही। पुण्या मुंबईकडील पाहुणा दुर्गेश्वराचे 3 मैल लांबीचे वाळवंट पाहून थक्क होतो। श्री केशवराज येथील निसर्गाचे रम्य भव्य स्वरूप पाहून आदराने नम्र बनतो, पण दुर्गेश्वराला याची दाद नाही। तांबडीचा गोंड नि भैरीचा कोंड यांच्या बरोबर मध्ये सर्वात उंच टेकाडावर सुपारी बाग आहे। सुपारी बाग म्हणजे दुर्गेश्वराची मिजास आहे। हरणेचा भुईकोट किल्ला, पलीकडचा जंजिरा आणि बत्ती यांविषयी तिथल्या पंचक्रोशीला वाटणारे आकर्षण अलोट असते। ही 3ही स्थळे जवळजवळ आहेत आणि समभुज त्रिकोणाचे बिंदू शोभावेत अशी त्यांची स्थाने आहेत। इथे जायचे म्हणजे कस्टम ऑफिसरची परवानगी लागते। ही यातायात कोणी करावी? मोठी माणसे सुद्धा इकडे क्वचितच फिरकतात, पण लहान मुलांना कोण नेणार? आमचे मास्तर नेणार। दापोलीचे गॅडनीचे चर्चही असे पाहण्यासारखे स्थळ आहे। दरवर्षी आलटून पालटून आमचे मास्तर मुलांना घेऊन या ठिकाणी जाऊ लागले। रविवारी जायचे तर शनिवारपासून मुलांचा धुडगूस, भाकरी, पानगी, थालीपीठ, पोहे काहीतरी द्यावे लागे। त्याच्याशी गुळ म्हणा, पिठले म्हणा लगेच। सुपारी बाग त्या स्वर्गतुल्य स्थानाचे वर्णन म्या पामराने काय करावे? या स्थानाला सुपारी बाग हे नाव का प्राप्त झाले ते तिथे गेल्याबरोबर लक्षात येते। आमच्या पट्ट्यामध्ये साखरपेंडी, गुळपेंडीकडील सुपारी आकार नि गोडी यांकरता नावाजली जाते, पण ही ऐट सुपारी बागेजवळ चालत नाही। तिथली झाडे पाहिली म्हणजे रम्य, विस्मय, आदर यांनी मन भरून जाते। बागेच्या मध्यावर श्री केशवराजाचे देवस्थान आहे। इथे तर सौंदर्याचा कळस झालेला आहे। देवालयाचे काळवत्री चिऱ्याचे बांधकाम, दीपमाळा, काळवत्री दगडाचा काळाभोर श्री केशवराज, दणदणत येणारे पाटाचे पाणी, कोळथरच्या डोंगरापासून साखरपेंडीच्या खाडीपर्यंत टप्प्यात येणारे अरबी समुद्राचे भव्य दर्शन, हरणेचा शुभ्र दीपस्तंभ, निसर्ग आणि मानव यांच्या सहकार्याने तिथे यक्षभूमी निर्माण झाली आहे। पुनवेच्या प्रकाशामध्ये श्री केशवराजाचे वैभव तर अटके पार जाते। मधूनच लकाकणारा शांत गंभीर जलाशय, चंद्रप्रकाशाने नाहून गेलेला शुभ्र दीपस्तंभ आणि खुद्द श्री केशवराजाच्या परिसरामध्ये पसरलेले पवित्र्याचे शांततेचे वातावरण फत्तराला सुद्धा काव्य स्मरण्यास लावण्याची दिव्य शक्ती या साऱ्या वातावरणामधून ओसंडत असते। स्वर्गलोकामध्ये जाण्याची ही पाऊल वाट तर नव्हे अशी कल्पना येथील वातावरण पाहून मनात येते। मानवाची सारी दुःखे हिरावून घेऊन त्याला अनंतात भराऱ्या घ्यायला लावणारे स्थान माझ्या पाहण्यामध्ये एकच आले, श्री केशवराज। या यक्षभूमीवर सहल नुसती ही बातमी कळताच मुले नाचू लागली। यात नवल ते काय, मोठी माणसे सुद्धा तसेच कारण घडल्याशिवाय जात नाहीत। त्या ठिकाणी ही चिमुरडी मुले जाणार होती। त्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर मूर्तिमंत उमटला होता। गुरुवारची गोष्ट, सहल फक्त 3 दिवसावर आली। मास्तर खुशीत होते। सर्व व्यवस्था झाली होती। व्यवस्था ती काय, पण जी काय थोडीफार होती ती झाली। सर्वांनी जमायचे कुठे? केळीची पाने, द्रोण कोणी घ्यायचे? तांबडीच्या कोंडातून यायचे की भैरोबाच्या सारे व्यवस्थित आखून झाले होते। आता फक्त एक काम उरले होते, त्यासंबंधी बायकोजवळ बोलणे कसे काढावे याचा विचार करत मास्तर झोपाळ्यावर बसले होते। म्हंबरीला त्यांनी पीठ दळायला सांगितले होते। आता फक्त बायकोला सांगायचे रविवारी सकाळी पायलीच्या पानग्या लागतील म्हणून। ती बया लावणार नाही हे त्यांना ठाऊक होते, पण म्हणूनच ते भिडावत होते। बायको पडवीचा केर काढायला म्हणून आली नि मास्तरांना पाहताच तिला आठवण झाली। पानग्या शनिवारी चालतील का
भाजून ठेवल्या तर? हां, म्हणजे तुला कुणी सांगितलं? म्हांबरीजवळ सांगायचं होतं ना. मी तिला नुसतं दळायला सांगितलं होतं. ते झालं आज. तू तरी कमाल केलीस. कमाल कसली? हव्यात खऱ्या. अशी काही चमत्कारिक स्वरात ती बोलली. घरातल्या संपत आलेल्या तांदळातून एक पायली नुसत्या पिठाकरता उचलताना तिच्या मनात जी भावना उठली त्याचे पूर्ण प्रतिबिंब त्या स्वरामध्ये उमटले होते. मास्तरांनी त्यांच्याकडे कानाडोळा केला. त्यांना अजून बराच पल्ला गाठायचा होता. ही गोष्ट मनाला लावून कसे चालणार? पानग्याबरोबर झुणका नि लसणाची चटणी मिळाली तर फक्कड काम होईल याची त्यांना खात्री होती. पण झुणक्याला काय काय लागेल याचा शाळेतून येताना त्यांनी आढावा घेतला होता आणि त्यांची खात्री झाली की कितीही फक्कड कामगिरी असली तरी ती पार पाडणे सोपे नव्हते. डाळीचे पीठ घरात होते, कांदे पण होते, पण गोडे तेल महिन्याला जेवढे लागणार तेवढेच मोजून मापून असणार याची त्यांना खात्री होती. आणखी वेळ मोडायला सवडही नव्हती. शेवटी त्यांनी ही या केला. अगं मी काय म्हणत होतो पहा, गोडं तेल संपत आलं असेल ना? आहे थोडंसं. का? नि डाळीचं पीठ? पण मी म्हणते अठिळांची खेळ नाही का चालायची? त्याला काय हरकत आहे, पण पाहिजे काहीतरी पानगीशी, नाही का? तुला कसं वाटतं? मला काय वाटायचं, बरंच वाटतं की, पण आपली ताकद पाहून उड्या माराव्या एवढंच माझं म्हणणं. मी लसणाच्या चटणीची जरुरी नाही ना? त्याच्या या प्रश्नाने आईंना हसू लोटले. हसत हसत त्या बोलल्या, जरुरी का नाही? तेच म्हणत होते मी. मग दे पैसे, आणून टाकतो. शुभस्त शीघ्रम. शुभस्त काय, पैसे नाहीत माझ्याजवळ. मोजून 8 आणे आहेत. मी सारा महिना जायचा आहे अजून. घे त्यातले सध्या. कमी पडले घरात तर काढू तुझ्या बँकेतून. तर त्या पेटीला हात नाही लावायचा हं. ते पैसे भैरोबाची पालखी, गणेशोत्सव नि देवीचं हळदी कुंकू यांच्याशिवाय वापरायचे नाहीत कशाला. मग राहू दे चटणीचं. पण शेवटी आईंनी चटणी करून दिली. एवढी मुले उड्या मारत जाणार, त्यांनाही आनंद नव्हता का होत? पण परिस्थितीमुळे त्यांना बोलायची इच्छा नसलेल्या गोष्टींसुद्धा त्या बोलाव्या लागल्या. मास्तरांच्या आयुष्यातील ही पहिली वहिली सहल झकास झाली. दिवसभर मुले सुपारी बागेत हुंदडत होती. दुपारी 3 वाजता हर्णे बंदरात मुंबईची बोट येऊन उभी राहिली. डौलदार वळण घेऊन बंदरात प्रवेश करणारी बोट हे दुर्गेश्वराचे मनोहर दृश्य असते. बोट आली करत सारी मुले नाचू लागली. उन्हे कमी झाल्यावर सुपारी बागेच्या पाटाचा उगम बघायला मुले वरती गेली. तिथे आल्यावर मग मास्तरांनी नदीचा उगम कसा होतो ते मुलांना दाखविले. ते अद्भुत दृश्य मुले गुंग होऊन पाहत होती. त्या उंच ठिकाणावरून तो भाग अगदी स्पष्ट दिसत होता. नदीच्या मुख्याच्या निर्जीव व्याख्या मुलांनी इतके दिवस पाठ केल्या. प्रत्यक्ष मुख कसे असते ते त्यांनी आज पाहिले. डफळ्या ओरडला, हात त्याच्या. हेच का मुख? मी म्हणालो मुख म्हणजे असतं तरी काय? पावसाळ्यात दुथडी वाहणारी भातखंडी नदी म्हणतात ती हीच तर. सुपारी बागेमध्ये वरून मुरुडची खाडी स्पष्ट दिसते. सुदैवाने आज भरती होती. भरतीच्या पाण्याने खाडी तट्ट फुगली होती. सालदुरेच्या रस्त्यापर्यंत तिचे पाणी आले होते. भातखंडीला मुरुडशी आल्याबरोबरच खाडी का म्हणतात? खाडी ओरते म्हणजे काय? खाडीच्या बाजूला खाजण का उत्पन्न होते? भरती येते म्हणजे होते तरी काय? ठराविक वेळेलाच भरती आहोटी का होतात? परशा, डफळ्या, पफळ्या वर्गातल्या या मूर्ख दुर्बळ मुलांना आज वाचा फुटली. भराभर मास्तरांना ते विचार सुटले. मास्तर बोलत होते. मग मास्तरांनी हर्णे बंदरात घुसलेल्या समुद्राचा भाग मुलांना दाखवला. समुद्रधुनी अशीच असते तर. साऱ्या निर्जीव व्याख्यांनी आज सजीव रूप धारण केले होते. मास्तर एकीकडे बोलत होते आणि मुले मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती. तर मित्रांनो, या धड्यामधून आपल्याला काय शिकायला मिळते? तर गोष्टी या कृतीतून दाखवल्या तर त्या अजून समजून येतात. तर मित्रांनो, हा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच असेच धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आपली.